नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. एक मुद्दा वारंवार समोर येत राहिलेला आहे. जर तुम्ही एखादा आकडा घेतला की बाबा GDP इतका आहे आणि म्हणजे खराब आहे, तर मग आपोआपच जर तो आकडा वाढलेला असेल तर GDP वाढला म्हणजे वाढ झाली असं तुम्हाला मान्य करावं लागेल. जर तुम्ही कालचा एक आकडा तो आकडा घेऊन त्याच्यावरती जर काही चर्चा करणार असाल तर आज जर तोच आकडा तुमच्या समोर आला असेल, ज्या संस्थेने आधी ही पाहणी केली, ज्या संस्थेने ही धोरणं म्हणजे ज्या संस्थेने हे आकडे जाहीर केले, त्याच संस्थेनं आज आकडे जाहीर केल्याच्या नंतर मग तुम्हाला जे आकडे समोर आलेले ते तर मान्य करावे लागतील ना. विरोधकांची भारतामध्ये आणि टीकाकारांची बोंब काय होऊन बसलेली आहे माहिती का, की त्यांना समोर आकडे दिल्याच्या नंतर सुद्धा ते मानायला तयार नाही. आत्ताची गोष्ट आहे, राहुल गांधींनी वाटेल तशी बडबड केली होती, देश खड्ड्यात चालला सांगितलं होतं, एवढं मोठं जागतिक युद्धाचे जे धग दाटलेले होते, होर्मुझ बंदराचा सगळा जो गंभीर प्रश्न, या सगळ्या पार्श्वभूमीवरती इतकी भयानक टीका केल्या गेलेली होती. महागाई कशी वाढलेली आहे, गॅस सिलेंडर कसे मिळत नाहीत आणि पेपर फुटीमुळे तर ते तर सगळं समोर आलेलंच. आता काय आकडे आलेले आहेत? परवा जे प्रत्यक्ष आर्थिक पाहणी ज्याला म्हणतात त्याचे आकडे समोर आले. मी तुम्हाला फार मोजके आकडे सांगतो. खूप आकडे आणि खूप जडजंबाल असं सगळं सांगितलं तर ते डोक्यामध्ये गोंधळ होतो. तुमच्यापैकी ज्यांना बारीक समजून घ्यायचे त्यांनी ह्याच्यातले जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून जरूर त्यांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. मोठे मोठे लेख वर्तमानपत्रात कालपासून सुरू झालेले तेही तुम्हाला पाहायला मिळतील. एक आकडा मी तुम्हाला सांगतो. GDPचा 7.8% GDP राहिलेला आहे. अपेक्षा 7.6ची होती अंदाजाच्या, आणि प्रत्यक्षामध्ये मागच्या वर्षामध्ये 7.1 होतं. मग आकडा काय सांगतोय? GDP वाढलेला आहे. याचा अर्थ काय होतो की आर्थिक परिस्थिती चांगली. काल तुम्हाला एक विशिष्ट पगार होता, उलाढाल होत होती, आज तो वाढलेला. ह्याचा अर्थ काय होतो आकड्यातून? मानसिकदृष्ट्या तुम्हाला पण लोगों ने मन बना लिया आहे असे जे काही वाक्य तुम्ही ऐकता ना, पण पापी पेट का सवाल आहे, गरीबाला कुठं काय मिळते, श्रीमंत आणि गरीबात, हे तर मला समजते तेव्हापासून ही भाषा ऐकायला. दुसरा एक आकडा त्यांनी दिलेला आहे की सर्व्हिस इंडस्ट्री सगळ्यात जास्त वाढलेली 9.3%, आणि सेकंडरी म्हणून ज्याला समजलं जातं प्रोडक्शन आणि बाकीचं सगळं त्याच्यामध्ये 8.8 अशी वाढ. शेती क्षेत्रात आधी 3% होती, नंतर 3.6% झाली. आता हे आकडे 2 मिनिटं बाजूला ठेव. कुठल्या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त त्यांना हिरो म्हणलेलं आहे? वर्तमानपत्राने दिलेलं मी तुम्हाला जशाला तसं वाचून दाखवतो. प्रगतीचे सर्वात मोठे हिरो कोणते क्षेत्र? व्यापार, हॉटेल, ट्रान्सपोर्ट, टुरिझम आणि बँकिंग. ह्याच्यामध्ये 11%ची मोठी वाढ नोंदलेली. त्याच्यामुळे बाजारामध्ये उत्साह आहे. बँकांमध्ये ठेवी आणि कर्ज दोन्हीही वेगानं वाढलेले आहेत. मी वर्तमानपत्रातले मी तुम्हाला सांगतो. उत्पादन आणि बांधकाम क्षेत्राची काय स्थिती आहे? नवीन रस्ते ऐका आणि घरांच्या मागणीमुळे बांधकाम क्षेत्र 7.4%च्या वेगाने वाढले, तर कंपन्यांची वास्तविक आकडेवारी आताशी आल्याच्या नंतर उत्पादन क्षेत्र 10.7च्या वेगात राहील. ही प्रत्यक्ष आकडेवारी. बरं, ज्यांना टीका करायची ना त्यांनी मला ह्याच आकडेवारीच्या आधीच्या वर्षाच्या वरती टीका सांगाल. ह्याच आकडेवारीची 10 वर्षापूर्वी, 12 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी, 20 वर्षांपूर्वी त्याच्याबद्दल तुम्ही सांगा. अडचण काय होऊन बसलेली माहिती आहे का? मला निगेटिव्ह सांगायचं म्हटलं तर फार सोपं असतं. एवढ्या मोठ्या स्वच्छ चादरीवरती एक डाग असला तर सांगता येते की एक डाग कसा आहे, पण हे नाही सांगितलं जात की 10 डाग होते त्याच्यातले 9 गेलेत, आता एकच उरले. पण सांगायचं काय? बघा चादरीवर डाग आहे. ही जी नकारात्मक वृत्ती आहे ना ती प्रत्येक क्षेत्रात घातक आहे. मी आज हिचा पूर्णपणे राजकीय बाजूला ठेवतो. सत्तेवरती कोण आहे विसरूत आपण. एक मुद्दा, त्या कोरोनाच्या काळामध्ये भले स्वतःला अर्थशास्त्रज्ञ म्हणून घेणारे असं म्हणत होते की डायरेक्ट पैसे द्या, प्रत्येकाला पैसे पाहिजेत, कारण की परिस्थिती गंभीर आहे, कोणाला काही स्वतःचा व्यवसाय उद्योग काही करता येत नाही, सगळं संकटात सापडलेलं आहे, तुम्हाला मदत करायची तर तुम्ही प्रत्यक्ष डायरेक्ट पैसे द्या. आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांच्यावर एवढी टीका होत असतानाही त्यांनी अतिशय जबाबदारीनं, गांभीर्यानं हे वक्तव्य केलं होतं की त्याच्यापेक्षा आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरल संरचनांमध्ये पैसे गुंतवू जेणेकरून त्याचा फायदा जास्त होतो. हे दिसून आलेलं आहे. डायरेक्ट दिलेल्या पैशापेक्षा रस्ते चांगले झाले, वीज नियमित मिळायला लागली, पाण्याची सोय झाली, त्याच्यानंतर रेल्वे किंवा कम्युनिकेशन, ह्या सगळ्या गोष्टी, बांधकाम क्षेत्र जेव्हा विकसित होत जातं त्याचा फायदा होऊन मार्केटमध्ये जास्त पैसा येतो आणि सोबतता येते. म्हणजे डायरेक्ट दिलेल्या पैशापेक्षा जेव्हा विकासाची कामं होतात तेव्हा जास्त अर्थव्यवस्थेला गती येते आणि अर्थव्यवस्था बळकट होते. 2020ची गोष्ट आहे.
कोरोनाचा सगळा धिंगाणा चालू होता, वारंवार टीका केली जात होती. आणि त्या काळामध्ये 2020ची गोष्ट, संरचनांची कामं आणि बाकीच्यांमध्ये पैसा दिला तर तो लोकांकडे जाईल आणि जास्त चांगल्या पद्धतीने खेळला जाईल, ही मांडणी केली गेली होती, जी आज 2026 मध्ये खरी ठरते. हे आकडे सांगते. सर्व्हिस इंडस्ट्रीचं मी तुम्हाला सांगतो, फार मोठ्या प्रमाणात काश्मीर सारख्या ठिकाणी जे पर्यटन वाढलं, अगदी मागच्या वर्षीचा पहलगामचा हल्ला झाल्याच्या नंतर लोकांची तीव्र प्रतिक्रिया उमटली. काही काळ तिथलं सगळं थंड झालं. आपली चूक लक्षात आल्याच्या नंतर ह्या सगळ्या अतिरेक्यांना आणि नकारात्मक गोष्टींना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा देणाऱ्यांना मोठा धक्का बसला, की ज्यांचे व्यवसाय आहेत तिथे. आणि पूर्णपणे चित्र एकाच वर्षात ह्या सगळ्या लोकांनी प्रयत्न करून दाखवलंय. आजची गोष्ट अशी आहे की तिथे पूर्णपणे म्हणजे सगळं फुल आहे. आज काश्मीर पूर्णपणे फुल आहे. उत्तराखंडमध्ये तर लोकांनी जाऊ नका अशी म्हणायची पाळी आली. इतकं ते चारधाम यात्रा तिथली जी म्हणतात, गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ, छोटा चारधाम असं म्हणतात, प्रचंड प्रमाणात गर्दी झाली. कोण लोक इथे जाणार? प्रवासाच्या बाबतीमध्ये किंवा पर्यटनाच्या बाबतीमध्ये फार त्याच्यात उल्लेख केलाय, म्हणून मी त्याचा हे करतोय, संदर्भ घेतोय. आणि नुसतं असं नाही झालेलं. पर्यटनामध्ये सगळ्यांना असं वाटत होतं की आपण काश्मीरला गेलो की कशाला त्या मुसलमानांना पैसे द्यायचे, अतिरेक्यांना बळ मिळणार. काश्मीरच्या पर्यटनावरती खर्च झालेला पैसा फक्त काश्मीरमध्ये राहत नसतो. काश्मीरमध्ये जवळपास स्वतःची काहीच गाडी नाही. सगळ्याच्या सगळ्या गाड्या ओनर जे आहेत ते त्या उत्तर भारतातले आहेत. त्या जवळच्या हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाबपर्यंतचे तिथल्या गाड्या तिथं काय म्हणता येईल त्याला भाड्यानं लावलेल्या असतात. तिथल्या गाड्या तिथल्या नाही आहेत. किंवा तिथं मिळणाऱ्या अन्नधान्यापैकी जवळजवळ प्रत्यक्ष तिथं पिकणारं फक्त 10%, 90% उरलेल्या भारतातून तिकडे न्यावं लागतं ह्या पर्यटकांना खाऊ पिऊ घालायचं म्हणल्याच्या नंतर. कोणाकडे पैसा चाललाय बघा. तिथल्या हॉटेल इंडस्ट्री बाकीच्या सगळ्यांना लागणारं तिथं प्रत्यक्ष स्थानिक पातळीवरचं मटेरियल फार थोडं आहे. आणि मनुष्यबळ, दोन गोष्टी सोडल्या तर तिथलं जवळपास काहीच नाही. सगळं तुम्हाला बाहेरून न्यावं लागतं. त्याच्यामुळे तिथलं जेव्हा पर्यटन चालतं आहे म्हणल्याच्या नंतर त्याच्यातला पैशातला फार मोठा हिस्सा उरलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये येतो, उरलेल्या भारतामध्ये येतो. काश्मीरमध्ये राहतो. हा बाळबोधपणा विसरा. हॉटेल व्यवसायाचं सांगितलेलं आहे. हॉटेल म्हणजे नुसतं जाऊन राहिलं असं नाही. खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आता शनिवार रविवार म्हणजे विकेंडला तर हॉटेल शहरातली फुल आहेत. कतही छोटं मोठं हॉटेल असं. लोकांची बाहेर पडून खाण्यापिण्याची सवय वाढलेली आहे. याच्यामुळं हॉटेल व्यवसायाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळते आहे. त्याच्यातून पुन्हा कराच्या रूपानं पैसा प्राप्त होतो आहे. बँकिंगचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. कर्जही वाढलेले आहेत आणि ठेवी वाढल्या, दोन्ही उदाहरणं दिलेली आहेत. बँक म्हणजे फायनान्स सिस्टीम जे आहेत, लोक त्याच्याकडून पैसे घेतात, आपला काय छोटा मोठा व्यवसाय करतात, त्याच्यातलं जे काही भलं बुरं होईल ते सगळं करून ते पैसे फेडतात. ह्या सगळ्याला गती मिळालेली जी कालपर्यंत नव्हती. शहाण्याने कर्ज काढू नये वगैरे सांगत असताना आता प्रत्येक गोष्टीला फायनान्स केला जातो. घर घेताना कितीतरी गोष्टीसाठी, म्हणजे तुमच्या असं लक्षात येऊ शकेल की ज्या सगळ्या गोष्टीवरती आपण 15-20 वर्षापूर्वी टीका करत होतो, जागतिकीकरण पर्वात नंतर ह्याला खरं तर गती यायला सुरुवात झालेली होती. पण एक म्हणजे ज्या मनमोहन सिंग यांनी गती दिली अर्थमंत्री असताना, त्याच मनमोहन सिंग यांनी त्याच्यावरती आघात केला स्वतः पंतप्रधान झाल्यावरती सोनियाच्या दबावात. म्हणजे आपणच मोठ्या केलेल्या एखाद्या गोष्टीचं आपणच वाटोळं करायचं, असं मनमोहन सिंगच्या बाबतीत अतिशय रेअर असं उदाहरण आहे भारतातलं, की एक अर्थमंत्री अतिशय धाडसी निर्णय घेतो, त्याच्या देशाच्या आर्थिक ह्याची दिशा बदलते आणि तोच माणूस पंतप्रधान झालं की त्याचं वाटोळं कसं करतो. त्याच्यानंतर परत 2014 पासून जी गती मिळालेली आहे आणि आपल्याला अर्थव्यवस्था ज्या पद्धतीनं आपली बदलत, आकडे सांगतायत. कुणी जर भावनिक पातळीवरती म्हणलं की नाही लोकांमध्ये अस्वस्थता, लोक मात्र जाऊन भाजपला मतदान कराल, नाही महागाई आहे, गरिबीनी, तर फार प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अर्थव्यवस्थेचे आकडे वाढत चाललेले आहेत. इकडं सांगायचं की खायला अन्न नाही, तिकडं शिजलेलं अन्न टाकून द्यायची. मी तर नेहमी वारंवार उदाहरण माझ्या व्हिडिओमध्ये करत असतो. या छत्रपती संभाजीनगरला रॉबिनहुड फूड आर्मी नावाची एक सामाजिक संघटना आहे. शिजलेलं तयार असलेलं अन्न फेकून द्यावं लागतं ही त्यांची खंत. अंगावरती कपडा नाही, पोटाला अन्न नाही, ही जी भाषा होती ना, इथं ते माणुसकीची भिंत नावाचे प्रकार कसे फेल गेले. तर घरोघरी इतके म्हणजे कपडे उरलेले आहेत सगळ्यांच्याकडे टाकून द्यायचे, असे जे कपडे, त्याचं काय करावं असा प्रश्न आहे. हे सगळे जे प्रश्न आपल्याकडे सांगत होते, ज्या पद्धतीनं की कशाला लोक रस्त्यावरती येते, त्याची तीव्रता तुम्ही म्हणताय तुमच्या कल्पनेतली, प्रत्यक्षामध्ये त्याची तीव्रता नाही, हे तर आकडेच सांगतायत.
पण कसं झालं माहितीये का आपल्याकडं, की बरं फेक नॅरेटिव्ह ते इतकं पसरवलं जातं. आता हेच आकडे, प्रत्यक्ष आकडेच उपलब्ध आहेत. आणि माझं स्वतःचा समजा मी म्हणतो की आकड्यावर भरोसा नाही, मग ह्याच आकड्यांना घेऊन तर कालपर्यंत मी बोंबा मारत होतो. मग तसं असलं तर मग सगळेच आकडे नाकारण बोंबलत बसा, काय बसायचे ते. मग या आकड्यावरती बाकीच्यावर बोलायची काही गरजच नाही. जे आकडे आलेले आहेत, सर्वसामान्य भारतीय मतदारांनी ज्या पद्धतीनं ही सगळी व्यवस्था चालू आहे त्याच्यामध्ये आपल्या पद्धतीनं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. सूट सबसिडीचे नाही काम, हवे आम्हाला घामाचे दाम, अशी आमची शेतकरी चळवळीमध्ये जी घोषणा होती ती फक्त शेतकरी चळवळीपुरती नाही, आता सगळ्यांनाच लागू पडतील अशी आहे. सर्व्हिस इंडस्ट्री वाढती, याचा अर्थच असा आहे की प्रत्येकजण घामाचं पैसा मिळवतोय आणि करातून भरतो आहे. उद्योग क्षेत्र वाढलेलं आहे, GDPचा दर वाढलेला आहे. अतिशय चांगली अशी घटना आहे. भारताची इकॉनॉमी मेली, डेड झाली. भारताचं काही खरं नाही. भारतामध्ये अस्वस्थता आहे, आणीबाणी येईल, हे सगळा भंकसपणा आकड्यांनी खोटा ठरवलेला. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक